हिंदू धर्म अस्पृश्यांना आपलं मानत नाही. नाराज होऊ नका. म्हणूनच मी त्यांना हरिजन म्हणतो. त्यांच्या उद्धाराचा विचार करतो. त्यांच्या उद्धाराचा खरंच विचार करत असाल तर मी केलेल्या स्वतंत्र मतदार संघाची मागणी मान्य करा. मिस्टर गांधी, तुम्हाला ही चांगली संधी आहे. डॉक्टर, तुम्हाला माहित नाही, मी अनेकांचा विरोध असतानाही अस्पृश्यांचा प्रश्न काँग्रेसच्या कार्यक्रमात सामील करून घेतला. त्यांच्या उद्धारासाठी 20 लाख रुपये खर्च केले. ओ आय सी. 20 लाख. अहो, पण 20 लाख खर्च केल्याने जे साध्य झाले नाही ते या माझ्या स्वतंत्र मतदार संघाची मागणी मान्य केल्याने साध्य होणार आहे. आणि म्हणूनच म्हणतोय, तुम्ही ही मागणी मान्य करा. त्यात अडचण काय आहे मिस्टर गांधी? बाबासाहेब, माफ करा, पण तुम्ही बापूजींना सारखे मिस्टर गांधी का म्हणत आहात? ते आपल्या देशाचे महात्मा आहेत, पहिले आणि एकमेव महात्मा. तुम्ही हे पुण्याच्या येरवड्याच्या कारागृहात उभे राहून हे बोलत आहात की हेच एकमेव महात्मा आहेत? हो, आणि दुसरा महात्मा आहे तरी कोण या देशात? पुण्याच्या पुण्यभूमीत उभे आहात तुम्ही. इथे एक असा महात्मा जन्माला येऊन गेला ज्याने केवळ पुण्यावरच नव्हे समस्त देशावर अनंत उपकार केले आहेत. आणि माझ्यासाठी तेच महात्मा आहेत. कारण महात्मा ही पदवी त्यांना शोषितांनी, गोरगरिबांनी आपणहून बहाल केली आहे. काय? होय, समानतेच्या तत्वावर भारतीय समाज क्रांती करणारा 100 वर्षांपूर्वी स्त्रियांना, शूद्रांना प्रस्थापितांच्या दास्यातून मुक्त करण्याचे महान कार्य करणारा असा हा महात्मा. या महात्म्याने अशी एक वाट तयार केली की त्या वाटेवर मी आणि माझ्यासारखे अनेक लोक आजही चालत आहे. कोण आहे असा महात्मा?